तर नमस्कार मंडळी, हसताय ना? हसायला पाहिजे. मी निलेश साबळे नाहीये तुमचं स्वागत करायला, पण तरी पण स्वागत तर करायला हवं. मी कुणाल जोशी आणि हा माझा सहकारी. नाव घे तुझं? मी श्रेयश पाटील. तुम्हाला माहिती आणि आम्ही प्रेझेंट करतोय आपले स्पेशल गायछाप अवॉर्ड्स 2023. 2024 मध्ये आला, पण तरी हा. 2023 1 जानेवारी घरी जा. 1 जानेवारी 2024 जरी लागला असलं तरी पण हे अवॉर्ड आपले 2023 इयर स्पेशलचे आहे. आपले टायटल स्पॉन्सर वगैरे आम्हाला माहिती नाही, म्हणून वाचून दाखवतो. Yes. पहिले म्हणजे सिग्नेचर, सर्वात इम्पॉर्टंट. दुसरी एसी लाईन, दुसरं को प्रेझेंटेड बाय गायछाप. मेन गायछाप आपली टोटल इव्हेंट स्पॉन्सर. को पावर्ड बाय गोवा. गोवाला नाही, जो खायचा. बंद झाला. आपण फिरायला जातो पण ठीक आहे. त्याच्यानंतर मुंबई आहे, जे सगळे खायचे. लहानपणी R&B माहिती नाही मला. गुटखा होता. स्पेशल पार्टनर्स बाबा, वर्ल्ड मॉक, आशीर्वाद वोडका, विडी आणि किंग फिश आणि आपला मल्ल्या. जो देशाचे पैसे घेऊन गेला, पण ते जाऊ दे सगळं बाजूला. तर आपण अवॉर्ड शो आपला चालू करायच्या आधी नवीन जे आपले मेंबर जॉईन झाले, ऍक्च्युली ते 3 होणार होते, पण आज 2च झाले. त्यांचा सत्कार करून घेऊया. पहिले आपण लहानपासून सुरू करूया. तर आता लहान आपला तेज थळे, जो पांडवा देवी. न्यू पांडवा सॉरी न्यू पांडवा देवी. तर त्याचा आपण आधी सत्कार करूया. त्याच्यासाठी स्पेशल कॅडबरी. मध्ये ही कॅडबरी तेजसाठी आपलं आभार मानतो आपण. कॉन्ट्रीब्युशन देऊ. आपल्याला काही बोलायचं आहे, काय बोलायचं? वेदांत काही शब्द व्यक्त करायचे आहेत. थांबा, म्युझिक स्टॉप. बोला बोला. काही शब्द व्यक्त करायचे आहेत मला. मी आज आहे ते तुमच्यामुळेच. मी आज आहे ते तुमच्यामुळेच. इथे मी पोहोचू शकलोय. विडी म्हणजे वेदांत दादा बोलतो मी त्यांना. ठीक आहे, ठीक आहे. एवढेच माझे मनपूर्वक शब्द मी मागे घेऊन आणि काय काय सुंदर असं speech दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी कमी शब्दात सगळ्यांचं मनोरंजन करून आपल्या अवॉर्डची चांगल्या प्रकारे सुरुवात करून दिली आहे. तर आपण आता दुसरा आपला जो मेंबर नवीन ऍड झालाय, वेदांत पांडे, त्याचा सुद्धा आपण सत्कार करून घेऊया. ड्रॉप बी ड्रॉप. तर आपण नवीन मेंबर चालू नवीन करूया. स्टेबल मामा बोला आपण पण. इकडे 1 2. आपल्याला काय मनोगत वगैरे व्यक्त करायचं? मनोगत असं छान वाटतं. ती खायची आहे. हा माहिती आहे. पहिल्यांदा मी दादाच्या मित्रामध्ये येऊन छान वाटतं. असं म्हणजे मजा आली. फ्री आहे काय, बस एवढं बाकी जास्त त्याला बोलतो. पण पैसे पुढच्या वेळेस. पुढच्याही त्याला पण घेऊ आपण. मारी स्पेशल. आणि आता सगळ्यांनी सेटल व्हा, कारण आता आपण जो मेन मुद्दा आहे, आपले जे मेन ओरिजिनल जुने जाणते आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या अवॉर्ड्स वर येते. आणि 2023 मध्ये कोणाने किती गाजवलंय आणि कोणी किती हगवलंय ते सगळं आपण काढणार आहोत. याच्यात तुमच्यासाठी एक टास्क पण आहे. आपल्या इथे नॉमिनेशन्स नाही आहेत, मग आम्ही तुम्हाला सांगू, तर तो तुम्ही तुम्ही पण गेस करायचं की कोणाला ते कोण असेल. तर आपण पहिला अवॉर्ड घेऊया. हा सर्वात भारी आहे, हा सर्वात आपला लाडका टॉप नंबर 1चा आहे हा अवॉर्ड. तर अवॉर्ड आहे बिग शो इव्हेंट गायछाप अवॉर्ड ऑफ द इयर, डिच बीच ऑफ द इयर. कोणाला वाटते डीप बीच ऑफ द इयर कोण आहे? कोणाला मिळाला असेल अवॉर्ड? विवेक मात्रेवर 1 वोट आलेला आहे. कोण? बोला बोला. अजून कोणाला काय वाटतं? बोला बोला. बोला बोला बोला. अजून कोणाला माहिती आहे त्यांनी बोला. एकाचं विवेक मात्रेचं मत आलेलं आहे. अजून कोणाची माझे तुम्हाला काय बोलायचे? कोण आहे डिच बीच? जुने जाणते आहेत तुम्ही व्यक्त करायला हवं. कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? चैतन्य माळी. शेवटच्या टायमाला धोका देणार. कोण वाटतं? माळी. अरे वा, माळीसाठी एक. माळीसाठी. तुम्हाला काय वाटतं? ओके, एक शंतनू एक वेदांत सुईकर. अच्छा, मग प्रत्येकाने स्वतःला वोट केलेलं आहे थोडक्यात जुन्या जाणत्या मेंबर्सनी. माझा काउंट नाही होणार. ओके, नोटा संपला विषय. तर मग हा अवॉर्ड घोषित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
की आपल्या सर्वात ज्या मोठ्या मोठ्या ट्रिप झाल्या त्या वर्षातल्या त्या टीच करून लोक काश्मीरला जाऊन आले. हो. आणि नुसतं काश्मीरला गेलं नाही. काश्मीरचे फोटो अजून एकही टाकला नाही. पण तरी बोलतात की आम्ही एन्जॉय करून आलो, आमच्या पैशाचा पुरेपूर वापर करून आलो. कोणत्या ग्रुप सोबत गेलो ते आपल्याला पण नाही माहिती कारण फोटोच नाही. आणि त्याच्यासोबत सर्वात मोठा स्कॅम झाला ते म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस बुक करून पण त्याला राजधानी नियर परत यावे लागले. तेजस आणि दुसरं म्हणजे की आल्यावर बोलतात की माझ्याकडे पैसा नाही, मी गोवा ट्रिपला येत नाही. पण ठीक आहे. काश्मीरला जाऊन 25,000 रुपये खर्च करून आले. हो. फोटो एकही नाही. टाळ्या. सोडा, टाळ्या. आपण आपले फोटो इंस्टाग्रामचा व्हॉट्सअपचा तरी घ्यायचा. लो बजेट. थांबा. हे आलं पाहिजे. पूर्ण पाहिजे. ठीक आहे. आता बघूया आपण उपसो असं एक त्यांच्याकडून मनोगत व्यक्त करायचं की नाही आपल्याला. नाही म्हणजे एक आपण अपेक्षा ठेवू की 2024 मध्ये तरी एखाद्या ट्रिपला येतील आपल्या, असं एक समजून घेऊ. ठीक आहे. ओके. आपण टायटल स्पॉन्सर्सला एकदा मान देऊया परत एकदा. गायछाप. अरे विमलचं नाव वाढत चाललंय, गायछापचं नाव आपल्याला गायछापला पुढे न्यायला हवं. ओके. विमल खूप पुढे गेले. ठीक आहे. एसएलआयचं नाव ऑलरेडी आहे. आहे तिकडे स्वतः. तर आपण वळूयात आपल्या पुढच्या नामांकित. तर पुढचं नामांकित आता तुम्ही अजून एकदा गेस करू शकाल तो फोटो. तर हे अवॉर्ड आहे आपलं बिग शो इव्हेंट गायछाप अवॉर्ड ऑफ द इयर. आळशी डांग. आपल्याला जर सेन्सर बोर्डचे आहेत त्यामुळे पूर्ण आळशी डांग तुम्ही समजून घ्या काय बोलायचंय. तर आज तुम्हाला काय वाटतं कोण असावं? चला मनोगत व्यक्त करा. पहिलं चैतन्य पाटील. आळशी डांग कोण वाटतं? विवेक मंत्रीचं नाव आलेलं आहे विवेक. पहिले. तुम्हाला काय वाटतं? माझं कामच नाही. ओके. तुम्हाला कोण वाटतं? 2 अच्छा 2-2. तुम्हाला कोण वाटतं? विवेक मात्रे. वोटिंग झाले विवेक मात्रे. पण थोडासा ट्विस्ट आहे अवॉर्ड मध्ये. श्रेयस पाटील मला पुढचं जर बोलू. वाटत असेल विवेक मात्रे हा ऐशी टांग आहे, तो आहे मला मान्य आहे. पण तो ऍटलीस्ट कुठल्या अशा प्लॅनला अशी टांग नाही देत. असं नाही सांगत की मी अचानक आजारी पडलो. आता तरी समजून घ्या तुम्ही. म्हणजे तो फक्त विवेक मात्रे जे आहेत आपले फक्त कधीतरी चपल्या पण वेगळी आहे. आता परत दाखवली असती पण तुम्ही आपला जो माणूस आहे आपला जो माणूस आहे तो आदल्या दिवशीपर्यंत येईन असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी तो ताप येऊन आजारी पडतो, जुलाब लागतो, काही नसतो, दुपारी बरोबर. जे काय आहे. तर तुम्हाला आता तुम्हाला समजलंय कोण आहे सगळ्यांनी आपल्याला? चेअरिंग द्यावी, म्युझिक लावावी. cheering द्यावी. आळशी डांग ऑफ द इयर अवॉर्ड गोज टू वन अँड ओनली न्यू मारिया आवड घाई लागली भरपूर. ही तुमची काय धन्यवाद. ते सगळ्यांना इकडे बघा, माहिती. इकडे बघा. तिकडे बघा. डोळे थांब, मनोगत यांचं मनोगत घेणं यांचं मनोगत मला तुम्हाला काही प्रश्न आहेत ते आधी मला विचारू चालेल की तुम्ही जे असं सांगता की आदल्या दिवशी मी प्लॅन मध्ये येईल आहे, दुसऱ्या दिवशी पण तुम्ही सांगता की प्लॅन मध्ये येईल आहे, आणि मग तुम्ही अचानक 2:30 वाजता आजारी कसे पडता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही फिरायला कसे जाता? तो एक आजार आहे. लेप्टोमिनिया आपण दोघांमध्ये बघितलं हो, होतं. एवढे आजार तर आम्ही आमच्या शाळेत पण नाही केले की घरी सांगायला की आम्हाला शाळेत नाही जायचं, पोट दुखतं एवढंच असायचं आमच्या घरी. तुम्ही कसे काय आजारी पडता? ऍक्च्युली मला मेडिकलला जायचं होतं. तो गोल अचीव नाही करू शकलो, पण इथे काय त्याचं दाखवू शकतो मी तुम्हाला. आजारी पडून दाखवता का आता मग? नाही, ते आता नाही होणार. ठीक पण आहे. एवढं सांगतो मित्रांनो, तुमच्या सगळ्यांची तोंड बघूनच हे मोटिवेशन येतं मला. चांगला मनोगत तुमचं तुमचं. आवड माहिती तुम्ही होतं. द्याल तरी चालेल. माहिती आमचा इम्पॉर्टंट आहे. मंडळ आधार आहे, माहिती इम्पॉर्टंट आहे, स्वस्त आहे, लो बजेट. हो हो हो. आणि बिगेस्ट अवॉर्ड ऑफ द नाईट आहे हा. हसन खास. हा खास. आता तुम्हाला मी बऱ्याचदा वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला हा एक आपल्या स्पॉन्सर्सला पण एकदा इज्जत जगलं पण एकदा गायछाप गायछाप बिग शो इव्हेंट गायछाप दे. अवॉर्ड ऑफ द इयर. हा जो अवॉर्ड आहे तो सर्वात मोठ्या माणसाचा मान
तर तो आवड आहे बिगेस्ट चौधरी. सगळ्यांनी एकमेकांकडे नजर मारल्यावर सगळ्यांना माहिती आहे तो कोण आहे. ठीक आहे माणूस. काय वाटतं तुम्हाला? तुमच्यापासून आम्ही सुरू करू. मला एक वाटतं करा. कोण आहे? हो नाही ते नव्हता तुमचं काय मत आहे? वन साइडेड तुमचं काय मत आहे? ते दैवत आहे त्यांचं. जास्त काय भावना कुठेच खाते तुमच्याच फोन. श्रेयस पाटील. अरे वा. ओके ठीक आहे. एक मिनिट सुरुवात करूयात. त्यांनी नाव घेतलं शंतनू विगे. ते या इव्हेंटचे म्हणजे दैवत आहे. ते दैवत झालं. ते खूप मोठं आहे. त्यांची लेवल नाही कोण गाठू शकत. पण त्यांच्या बरोबरीला जर कोणी आहे की जो तोडीस तोड आहे तर तो एकच माणूस आहे. तुम्ही वन साइडेड नाव पण घेतलं त्याचं. तर आपल्या आजच्या बिग शो इव्हेंट गायच्या अवॉर्ड ऑफ द इयर बिगेस्ट चोरे ऑफ द इयरचा अवॉर्डचा मानकरी आहे सुयश माळी. थँक्यू. आणि दुसरी एक सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आपली फॉर्च्युनर आहे जी इनविजिबल आहे बाकीच्यांसाठी त्यांच्यासाठी विजिबल आहे. या गेल्या 4 वर्षापासून आपण ऐकतोय ती सगळ्या ट्रिपला येणारे पण आली नाही. सचिन काकांची झायलो आपली 2 वेळा येऊन गेली आहे. गोष्ट वेगळी आहे सोडा. पण मी सांगितली असू दे ते मित्र खास आहेत त्यांची ती लंगोटी वगैरे. येस फोटो दिसू द्या. फोटो दिसू द्या. फोटो मी हे द्यायचं. कॅमेरा एकच आहे. आपण ते नाव सगळं दाखवलं. इकडे बस इकडे. माहिती माहिती हे मनोहर. नाही नाही मनोगत काय असं बोलणं. येस प्रश्न असेल तर विचार. प्रश्न नाही काय तुमचं म्हणजे तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला काय वाटतं तुम्हाला हा award का दिला आहे? एक नंबर. तुम्हाला माहिती- संतोष एवढी लेवल मिळाली मोठं गोष्ट आहे. म्हणजे त्यांना एक लाईफ मध्ये अचीव्ह करायचं हा. शंतनू दिवेचं ओळख कोणाचं नाव घेतलं जाईल तर ती सुयश माळी नाही, यांचं नाही, आहे. वर नको खालीच बरं आपलं. अच्छा ते पण बरोबर आहे समजा ठीक आहे. माईक बाकी आपल्या नाही आपल्या लिटल माईक ड्रॉप. आपल्या लोकांना काही जरा लोकांबद्दल काय चार संदेश? मोटिवेशन पप्पा किंवा नाही संदेश द्यायचे. हा. काय नाही. काहीच नाही. माईक मध्ये आपले नवीन मेंबर आहेत त्यांना काहीतरी 2 गोड शब्द. त्यांच्यासाठी ते आतुरतेने वाट बघते तुमच्या 2 गोड शब्दांची. तुम्हाला हा अवॉर्ड दिला एवढं वन साइड वोटिंग झाली काहीतरी बोला थोडं. आता काय आता उद्या सांगतो मी. उद्या सांगतो. ठीक आहे. पैसे त्यांना आम्ही पोहोचवले. जर मग पैसे आवडीचे काय आहे ते बघू आपण. आवडते. घेऊन जा. घेऊन. तुमचंच आहे. येस बस काय जसं सगळ्या इव्हेंट्स आणि बिग शोज मध्ये होतं तसंच आपलं पण आता थोडेसे अवॉर्ड होल्डला जाणार आहेत आणि मध्ये एक छोटासा परफॉर्मन्स आहे. आवडत नाही माहिती आहे सगळ्यांना. आता ती काय करू नाही शकत आपण त्याला. तर स्टँडअप कॉमेडी शो ते देऊ. आणि जर कोणा- आपण ठेवलेला एक होस्ट केलेला आहे छोटासा. तर ते आता त्यांचं आपण स्वागत करूया स्टेजवर. सर्दी वगैरे त्यांना झाली. थांबवतो. हा. कोणाला नाचताना बघायचं असेल एखादीला तर आपण वेदांत जुगर यांना सांगू शकतो की नाचा तुम्ही थोडा. लावणी लावू शकतो. लावणी लावू शकतो. तर कोणाची इच्छा असेल तर तुम्ही ती व्यक्त करू शकता. वेदांत जुगर नक्की आपला मान ठेवून इकडे नाचतील. ओके सर तुम्ही येऊ शकता आता. जरा तुमचे 2 गोड शब्द सगळ्यांना ऐकू दे. आम्ही पण आता तुमचे शब्द ऐकतो. आम्ही पण थोडं प्रेक्षक फुटेज खातो. तर सर बसा तुम्ही. मी या साईडला बसतो. iPhone 15. हे घ्या 40,000चा माईक आहे सांभाळून. येस आवाज येतो आवाज येतो. आम्ही इथे बसतो. येस आवाज येतोय. होय होय स्टँडअप कॉमेडी पेक्षा आहे ना एक आता सोमवार चालू झालाय ना. सोमवार चालू झाला. मंडे मोटिवेशन. मंडे मोटिवेशन. येस न्यू इयर मार्गशीर्ष. न्यू इयरचा तो New Year. मार्गशीर्ष स्पेशल न्यू इयर. न्यू इयरचा जो मोटिवेशन आहे ना तो ह्या दोघांसाठी चांगला आहे. 11वीला आहेत ना. यशाची थोडीशी पायरी चढता येईल. आपण पायऱ्या चढून उतरलो. आपण स्लोप धरून आपल्या म्हणजे पायऱ्या चढल्या नंतर पाय सटकलं डायरेक्ट पहिल्या पायऱ्या घसरगुंडी. घसरगुंडी. ओके ओके बोला बोला. तर आता एक स्टोरी सांगतो. 2 मित्र होते. एक अल्पेश नावाचा
आणि एक कल्पेश नावाचा. एकच गावातले होते. एकच गावातले होते. ऐक ना ऐक, एकच गावातले होते, एकाच शाळेत जायचे, एकाच कॉलेजमध्ये जायचे. अल्पेशला नेहमी चांगले मार्क भेटायचे, तोंडलेकर सारखे पास हो एकदम, म्हणजे फर्स्ट क्लासनी पास. आणि कल्पेश होता तो नापास व्हायचा. नापास कोण होता तुमच्या? नाही, शंतनू दिघे. हे मात्र बरोबर बोलला. तर कल्पेश असा होता. तर जो आपला अल्पेश होता तोंडलेकर, म्हणजे अभ्यास करून मोठ्या कंपनीत नोकरी विक्री भेटली. 2 वर्ष नोकरी केली. 3ऱ्या वर्षी बॉसनी ले आउट मध्ये काढून टाकला. त्या 2 वर्षामध्ये लग्न विघ्न झालेलं. बायको सोबत दुसऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेला. दुसऱ्या हो. तर तेव्हा त्याला रस्त्यात भेटला कल्पेश. रस्त्यात कल्पेश भेटला. तर अल्पेश त्याच्या बायकोला हसत का सांगतो, हा बघा कल्पेश शाळेत पण नापास व्हायचा, कॉलेजमध्ये पण नापास व्हायचा, आणि मी नेहमी पाहिला यायचो. हा कंपनीच्या बाहेरच बोलत होता. अल्पेश कल्पेश त्याला बोलतो, अरे लवड्या, तिथं इंटरव्ह्यू द्यायला आलायस ना भोसडीच्या, ती माझीच कंपनी आहे. हे ऐकल्यावरती अल्पेशच्या पायाखालची जमीन सरकते. त्याच्यानंतर त्याची बायको हळूच कल्पेशच्या बाजूला सरकते. तर या गोष्टीचं तात्पर्य काय ऐकूया. कोणाच्या मार्कांनी त्यांची गुणवत्ता ठरवू नका. अशी गुणवत्ता ठरवली की ती तुमच्याच गांडीत. सिंगल शीट ऑफ पेपर कान डिसाइड मॅट्रिक्स म्हणजे तोंडलेकर हुशार आहे. प्रॉपर्टीचं सोडून. आणि अल्पेश कल्पेश सारखं शंतनू आणि शंतनू आणि त्याला त्याच्याकडचे शांतनू मार्गात तर जवळपास सेमच झालं. त्यांनी जो निर्णय घेतलाय, जोपर्यंत पीएचडी होत नाही तोपर्यंत मी प्रॉपर्टी मधला हिस्सा घेणार नाही, तो डिसिजन बेस्ट आहे. त्याच्या पप्पानी प्रॉपर्टी मला द्यावी एवढी माझी शेवटची इच्छा. तर अशा प्रकारे आपण आपला अवॉर्ड शो पुढे चालू ठेवूया. मी माझा आवाज कमी करतो. ओके चला होस्ट चलो. सुंदर सुंदर थोड्याशा टाळ्या होऊन जाऊ. सुंदर म्हणते अल्पेश कल्पेश शांतनू जे आहे ते पोटेटो पटेटो एकच असतं समजा. ठीक आहे, सोडून द्या, पुढे जाऊया आपण. तर झालं आपलं. तर आता सगळ्यांना जरा काय मोटिवेशन, काय कोणाला बोलायचं बोलायचे 2 शब्द, अजून कोणाला काय द्यायचे मोटिवेशन, पब्लिक क्वेरी वगैरे असं काही नको आहे. एक मिनिट, कोणाला काय शो बद्दल काय अजून बोलायचंय? हा इंद्रा आपण हे घेऊया रिव्ह्यू. परत एकदा आपण आपल्या टायटल स्पॉन्सर्सला मान देऊन को पावर्ड बाय, ठीक आहे, को प्रेझेंटेड बिग शो इव्हेंट गायछाप अवॉर्ड ऑफ द ईयर. आणि अवॉर्डचं नाव ऐकताच तुम्हाला समजून जाईल. छावा छावा ऑफ द इयर अवॉर्ड आपलं एक नॉमिनेशन आहे. मधला छावा आपला तर आपण प्रत्येकाने आता एक गेस करावं. यावेळेस लास्ट कोण छावा एक विवेक मात्र अरे विवेक म्हात्रे. अरे बापरे, विवेक म्हात्रे. मुलांचा पण छावा. त्याला काय माहितं? कुणाल जोशी. अरे वा, कुणाल जोशी. आदित्य राणे. शोच्या एंडला एक स्पेशल स्टोरी मारी आणि मी तुम्हाला सांगणार आहोत आदित्य राणे बद्दल. ती आपण बोलूया नंतर. ओके, ठीक आहे. आपण मान्यवरांचा मान राखून हा जो अवॉर्ड आहे तो आपण जो म्हणजे आपला छावा ऑफ द इयर अवॉर्ड आहे तो मान्यवरांचा सर्वांचा मान राखून आपण विनर घोषित करूया. आणि विनर जे खऱ्या पांडवादेवीचे मालक आहेत, ओरिजिनल पांडवदेवी ओरिजिनल पांडवादेवीवाले कझिन सोबत, आणि जे नेहमी कझिन सोबत जातात चकल्या पाडतात. तुम्ही कधी पण त्यांना फोन करा, ते सांगतील मला कझिन सांग. आणि ते चकल्या पण पाडतात. चकल्या पाडतात. तर मग आपण अशा इथे आपण कच्ची मारणार फक्त कच्ची मारणार नीट ओ सॉरी. असे आपले जुन्या पांडवादेवीचे किंग सिंधू काकांचे मुलगा विवेक काकांचा छान कुमार विवेक म्हात्रे यांना आपण बोलूया. कुमारी तुम्ही जाऊन घ्या.
बस झालं. ही तुमची श्रीफळ आणि कॅडबरी. आडवा. मनोगत छाव्याचा मनोगत आहे. ऐका. भावांसाठी मोटिवेशन आहे. अरे छावा बोल ना, तुम्हाला आपल्या कसं वाटतं? भावांसाठी घे ना. आपला खूप छावा. चांगलं हा, तुला फोटो बद्दल पण काय बोलायचं असेल तर बोलू हा, शकतो. जे काय त्याच्या मागची story मी आणि सांगतो. मला काही प्रश्न आहेत त्यांच्यासाठी, त्यांना ते बोलू द्या. पहिले तुमचं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद आवड दिल्याबद्दल. आणि हा फोटो माझ्या काही स्वतःकडेच नाही. तो आपले जे ओव्हरऑल आम्हाला मदत केली आहे ओव्हरऑल सगळ्या याच्यामध्ये, त्यांनी हा फोटो तुमचा शोधून काढलेला आहे. पण ठीक आहे, फोटो बद्दल तुम्हाला समजलं. तुमचं तुम्ही मनोगत तर व्यक्त करा. तुमचं छावा ऑफ द इयर. झालं म्हणून. मुलींबद्दल काही आपल्या- tips आजच्या आपले दिवसाबद्दल काही- काय बोलायचं आहे? नवीन हा. नवीन मार्गदर्शन. बसलेले आहेत त्यांना हा. मार्गदर्शन द्या. त्या तुम्ही volunteers ना की tips कसे द्या थोड्याशा. नॉर्मली पोरांना फ्रेंड झोन करतात, पण तुम्ही जाऊन पोरांना कसं हा, friend zone तुम्ही करता, त्याच्यात पोरींना tips friend zone द्या. करता. रिलेशनशिप टिप्स. किंवा ते डेट Friend zone कसं करायचं डेट आणि पोरींना? रिलेशनशिप कसं वेगळं असतं ते पण तुम्ही Yes, explain yes. करा. एक थोडंसं, एकाच मिनिटात yes. त्याचं पण नंतर लेक्चर. नाही नाही ते आता तर महत्त्वाचं आहे. नाही, दोनच वाक्यात बोला, दोन पण वाक्यात एकदम बोला. ठळक बोला. कधी येते relationship? श्युरिटी ना लग्न झाल्यावर. तुम्हाला अनुभव आहे? नाही. अनुभव नाही पण समोरच्या व्यक्तीला फ्रेंड झोन कसं करायचं याची पहिली पायरी सांग. बोला तुम्ही बोला, कुठेच खाऊ नका, बोला. फ्रेंड झोन कसं करायचं? बोला लवकर. तोंडावर नाही बोलून टाकायचं. तोंडावर नाही याला बोलला. friend zone मोठी झेप आहे. मार वगैरे ठीक आहे, खा. तुमच्याही नाही होणार. त्यांना जमतं, त्यांना आपण आवड देऊन त्यांना आपण परत बघायला पाठवूया. काय आवडतं? धन्यवाद. लवकर, पुढचं आपले, बोल. हा देऊन तर आता पोरांनो वळूया आपल्या पुढच्या आवडीकडे. परत एकदा टायटल स्पॉन्सर्स आपले बिग शो इव्हेंट गायछाप अवॉर्ड ऑफ द इयर. हा अवॉर्ड द्यायची गरज होती, पण तरी पण आपण तुम्हाला बघूया, तुम्ही गेस करता का? छोटा पॅकेट बडा धमाका असं आपलं नॉमिनेशन आहे. तर गायछाप अवॉर्ड ऑफ द इयर हा तुम्हाला कोणाला काय वाटतं हे तुमचा तुम्ही मनोगत व्यक्त करा की हा कोणाला मिळू शकतो. ओके, यांचं एक मत वेदांत विक्रांतला आहे. चैतू. चैतू एक मत आहे. वारकरी मोठे आहेत. छोटा पॅकेट बडा नोटा. चैतू. चैतू बोलो ना, वेदांत जुईकर. वेदांत जुईकरचं तुम्ही ओव्हरऑल डॉमिनेशन मला बघू शकता. समजतं तुम्हाला वेदांत विक्रांतवर प्रेम आहे, कारण का ते त्यांची झायलो नेहमी आपल्याला देत असतात. ठीक आहे, पुढच्याही पण देणारच आहे. पण ते झायलो ते sponsor जायला नाही ते पाहिजे. त्यांची नाही आहे ती झायलो, ती त्यांच्या बहिणीची आहे, तीर्थ. तीर्थाची. आणि ती त्याच्या आणि ती प्रॉपर्टी सकट झायलो पण त्यांच्या बहिणीची आहे, आणि त्याचे पप्पा ती झायलो आपल्याला देतात, ते नाही देत. तर त्याच्यावर एवढं प्रेम वर्षवू नका. ते फक्त आपल्यासोबत यायचं काम करतात. तर आपण ह्या अवॉर्डचा विनर घोषित करूया. तर 2 जणांनी तो अवॉर्ड जर असा गेस केलेला आहे. तर बिग शो इव्हेंट गायछाप अवॉर्ड ऑफ द इयर छोटा पॅकेट बडा धमाका या अवॉर्डचे विनर आहेत कोणी नसून आमचेच बंधू. बंधू थोरले का धाकटे? धाकटे बंधू चैतन्य चैतन्य पाटील. पाटील. त्यांना आपण स्टेजवर आमंत्रित करू. मेन म्हणजे पहिली ट्रिप होती आणि ते सक्सेसफुली आलेले आहेत. काश्मीरला वगैरे जाऊन दगा नाही दिला, त्यामुळे जाऊ दे. नाच. आवड पडला, आवड झाली. आवड जर पडायला ही तुमची कॅटेगरी. इकडे बघा. मंडळ आपला आभारी आहे. शेवटचे नाही, दोन- त्यांचं मनोगत घेऊया. हा, ते मनोगत. पहिल्या छोटा packet आपल्यासोबत बनवा, एक, yes. trip पहिल्या आली. ट्रिपचा अनुभव आणि आमच्या overall- प्रश्नाचं उत्तर अच्छा. द्या. पहिल्या ट्रिपला आलात, सगळ्यांना भेटलात, म्हणजे नाईट आउटला भेटतच होत, पण tripला- बाकी ट्रिपचा अनुभव 8 हा, दिवस सोबत होतो tripचा आपण. अनुभव. तुमचा तुम्ही व्यक्त पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एका वाक्यात सांगितलं तरी आम्हाला झालं. म्हणजे सगळे असं म्हणजे काही ओव्हर. थँक्यू फॉर द अवॉर्ड. सोफिस्टिकेशन. हे रिव्ह्यू पाहणारी वाला आहे का? होतो माणसांचा माणसांवर.
आता न्यू कारले की तू वेगळा वारीचा. तो खाली जाईल. प्रभादेवी हा. हा, ते वेगळा झालं. झालेला. ते झाले त्याचे आमची जुगाडी बॅटरी. झाले. याची हा बोला बोला आपण बोला. चालू आहे. उत्कृष्ट ट्रिप हा. होती. उत्कृष्ट ट्रिप होती. उत्कृष्ट उत्कृष्ट. प्लॅनिंग एकदम नवीन शब्द ऍड झाले. हा. प्लॅनिंग एकदम ऑन पॉइंट. ऑन पॉइंट बापरे. पण सगळ्यांची मतं Planning. जुळत नव्हती. सगळ्यांची मतं जुळत नाही. हा, ही गोष्ट खरी. मागे करतो. हे माझी शब्द बोल संपवून मी आता सांगतो. ओ आय सी. ठीक आहे. आपण त्यांना स्पेशल पेशन्सची आपण आहेत आपले 2 माणसं स्पेशल इथे आपण अटेंड नाही करू शकले आजचा अवॉर्ड. त्यांची काही वैयक्तिक कारणं होती. एक म्हणजे आपले लाडके बंधू ज्यांना आता जॉब लागलेला आहे. हर सगळं व्यक्तिमत्व त्यांचं ज्यांनी सेलेरिओची काच फोडता फोडता ते गोव्याला पोहोचले. बस, सगळ्यांना माहितीच आहे. असे आपले नवीन मेंबर्सला नाही राणादा माहिती. यांनी आता व्हिडिओ कॉल केले. हा तर तर त्यांच्यासाठी आम्ही एक अवॉर्ड बनवलेला पण ते आता एक फोटो घ्या. नाही उपस्थित. तर आपण व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉल. त्यांच्या अवॉर्डला आपण पॉवर लिफ्टर असं नाव दिलेलं आहे. काय म्हणते? दाखव यांना. त्यांच्या हातातच तेवढं ताकद आहे की ते पॉवर लिफ्टर आहे. येस. तोडू शकत होते. तोडली नाही. आणि ज्यांनी मागे त्यांना धरलेलं त्यांना माहिती आहे की कशी फुटत होती ते. ड्रायव्हरचा अगदी गळा धरलेला त्यांनी जो गाडी चालवत होता. ही पण स्टोरी आहे वेगळी. आणि तसंच एक राणादा तसेच अजून एक स्पेशल मेन्शन आहेत आपल्याकडे. आपले लाडके जे कधीच कुठल्या प्लॅनला हगत नाहीत पण आज आज ते त्यांच्याकडे जरा genuine family, reason हा, असल्यामुळे genuine ते reason आज येऊ होतं. शकले नाही आपल्यासोबत. मेंढी कोटचा कोट व्हिडिओवर चढवायला असे आपले एका वाक्यात अख्ख्या ट्रिप मध्ये सायलेंट राहतील. 2 एका तासात वाक्यात- एखादं वाक्य बोलतात. पण एका वाक्यात ते वेदांत वेकरशी मारून गेले. हा. असेच आपले Silent सायलेंट किलर अवॉर्ड चे विनर आहेत माननीय श्री सुशांत कुचेकर. उर्फ कुच्या. इकडे होते. जे नाचायला अजून सुद्धा ऍग्री करत नाहीये. वर्षभर आम्ही त्यांना एक मान देऊन तोंडलेकर येऊन नाचले पण सुशांत तोंडले सुशांत कुचेकर नाही. ओके तर साली फायनल 2 अवॉर्ड त्याचा फोटो नाही दाखवला. चेकरचा फोटो आहे. अच्छा पब्लिक मध्ये. एक मिनिट दाखवतो. म्हणजे काश्मीरचे फोटो नाही ते बघ. आम्ही नाही बघितलं. आयटमच दाखवायचे. हा हे आपले सुशांत कुचेकर जुनं स्कूलला नाईट आउटला गेलेले मेधा जुईकर सोबत तेव्हाचेच आहेत हे फोटो. तेवढंच टाकले त्यांनी. तो फोटोच तेवढा आहे. ओके. आता आपल्याकडे शेवटचे 3 मेंबरचे अवॉर्ड उरलेले आहेत पण 2च अवॉर्ड्स आहेत. अवॉर्ड 2 आहेत मेंबर 3 आहेत त्यामुळे एक तो छोटासा एक मोठासा ट्विस्ट आहे. ठीक आहे. तर आपण आपला सेकंड लास्ट अवॉर्ड कॅटेगरीकडे वळूया. हा अवॉर्ड आपण परत एकदा टायटल को प्रेझेंटेड बाय गायच्या आपले बिग शो इव्हेंटच्या अवॉर्ड ऑफ द इयर. तर हा कॅटेगरी आहे आपला मनोरंजन ही कॅटेगरी आहे. म्हणजे एंटरटेनर एंटरटेनमेंट ऑफ द एंटरटेनर एंटरटेनर ऑफ द इयर. ऑफ द इयरचा अवॉर्ड आपण एखादा देत आहोत. तर तुम्ही गेस करायला सुरू करू शकता की ज्याच्याकडून एंटरटेनमेंट झाली. अहो आय सी. मारी 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 मारी. नोटा. फ्रॉम स्टार्ट टू लास्ट वेदांत जुईकर यांचं डॉमिनेशन मस्त. वेदांत जुईकर जी एंटरटेनमेंट करतो ना ती पर्सनल लेवलची असते. पब्लिक लेवलची ती एंटरटेनमेंट करत नाही. असो. जर आपल्याला पर्सनल लेवलवर नव्हतं त्याचं पण तरी पण आपण जाऊया. आणि वेदांत जुईकर आहेत ते. तर आता परत एकदा मान्यवरांचे अधिक मत आपण मान्य करून आपण हा अवॉर्ड देत आहोत. आता ज्यांनी आपला ते एक परफॉर्मन्स आपल्याला दिला येस असे मारी उर्फ ओमकार त्यांचं नाव तुम्हाला माहिती नसेल पण त्यांचं ओमकार नाव कोल्हटकर. ओमकार कोल्हटकर असं नाव हा आहे. ओम ते शॉर्ट फॉर्म झाला ओमकारचा. तर आपण त्यांना हा अवॉर्ड देऊया. तर सर तर please त्यांचा आपण या feedback स्टेजचा मान म्हणजे- राखावा. नाचा. ढिंग ढिंग, टंग रंग, टंग रंग.
लाईव्ह ला हे होतंय अडकतंय. चलो फोटो आवड यांना द्यायला लावायचं. पहिले बरोबर करतात जरा. मनोगत आपलं. मनोगत नाही, आपली मगाची स्टोरी राहिलेली ती. हा चाललेला 12 वाजता आपण हंडी लावत होतो तेव्हा काय लावलं आपण? हंडी नाही लावली, पोपटी पोपटी. समजून घ्या थोडस प्रभाव होतो माणसाचा. हंडी वगैरे नाही बांधवली बरोबर. नाही, पोपटी वगैरे नाही पाडवली, हंडी पेजारी. नाही, एक मिनिट नाही हंडी गोविंदा हा सगळा मान आमच्या प्रभादेवीच्या एरियाला जातो. कधी पण या गोविंदा रे गोपाळा गाणं वाजणार. ते वरातीला वरातीला. हळदीला सगळ्याला ते गाणं लावतात. चला ते जाऊ दे. थांबा तेव्हा ती स्टोरी बोललेलो. तो पोरगा रात्रीचा जातो कुठेतरी, येताना बनताच येतो. तर तो पोरगा होता आमच्याच गावातला. गर्लफ्रेंडला भेटायला तिने बाहेर बोलवलेलं त्याला गॅदरिंगच्या टायमाला. उत्साहामध्ये गेला, त्याला वाटलं भेटेल. समजून घ्या सूर समजून घ्या हा. शब्दामागच्या भाव. तो गेला पार कुठे अंधारात, एवढाच अंधार होता, मागे होता तेवढा अंधार होता. वेळी बघू. आणि पुढे ती पोरगी उभी होती, तिच्या जवळ गेला. बाजूने निघाले 8 पोरं. पोरगी गायब. पोरांनी बदडला. जाताना 2 पायावर गेला, येताना त्याला न्यायला 3 पोरं सोबत होती. म्हणजे एक याच्यातून पण आपल्याला एक मॉरल ऑफ द स्टोरी. याच्यातनं मला तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की विवेक म्हात्रे जरी आपले छावा ऑफ द इयर असले तर त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन अशा काही गोष्टी करू नका की मार खाल आणि आम्हाला उचलायला यायला लागेल तुम्हाला. याच्यातनं तात्पर्य काय? कोणत्या पण पोरीने फ्रेंड झोन कसं करायचं? नाही. जायचं नाही पाठीपाठी कुठे पण. थांब. याच्यातनं तात्पर्य काय? कोणत्या पण पोरीने बोलवलं तर एकटं जायचं नाही, सोबत मित्राला घेऊन जा. एकटं का मार खाणार? बरोबर आहे. म्हणजे आपल्या सारखी वेदांची करायला सोबत न्यावा. काय वाईट नाही गोष्ट. 4 लोकांना मारेल तो. 8 लोकांचा मार खाईल ते वेगळं. मी झायलो घेऊन उडवणार. बरोबर आहे. महाबळेश्वर येताना बोलवत होतो कशाच. 2 जण गेली तरी बास. अजून सगळं बांधला घेऊन जायचं. चला लास्ट अवॉर्ड आम्ही आधी घोषित करतो. नाही ते आम्ही घोषित करतो. जावा. ठीक आहे. हा. ठीक आहे. थँक्यू. फोटो खाऊ. तर आपण वळत आहोत शेवटच्या आपल्या अवॉर्डकडे. तर तुमचं सगळ्यांचं झाल्यावर आपण शेवटचा अवॉर्ड आजच्या रात्रीचा एक घोषित करायला घेऊया. शेवटचा अवॉर्ड परत एकदा आपला टायटल को प्रेझेंटेड बाय गायछाप. बिग शो इव्हेंट गायछाप अवॉर्ड ऑफ द इयर. हा सर्वात भारी अवॉर्ड आहे. याच्यासाठी नामांकन खूप येऊ शकतात, पण तरी बघा ड्रायव्हर ऑफ द इयर अवॉर्ड अशी एक आपण कॅटेगरी ठेवलेली आहे. ड्रायव्हर ऑफ द इयर अवॉर्ड. त्याच्यासाठी उत्तर पण भारी आहे. तर तुम्ही सांगा मला तिकडून कोण आहे दोघं? जोशी बोल. मी लास्टला बोलतो. संसार नाही करायचा. विवेक म्हात्रे. याचं clear एकदम winner एकच माणूस होता. पण तो कधी फिरला गेलेला? म्हणून काय Point. ऑन पॉइंट हे श्रेयस बरोबर. पाटील आणि कोण आलं? नोट श्रेयस पाटील कोण आहे? तुम्ही शेवटची स्वतःला ते मान्य गाडी तुमची असते, पण तुम्हाला चालवता नाही तर काय बोलायचं? पर्सनली घेऊ नका. डायरेक्ट बोलतोय. ठीक आहे. या आता काय शेवटी 2च माणसं उरले. तुम्हीच घ्या ना, द्या ना मला काय आता आवाज. 2 काय हे घेऊन मारा. काढ रे लवकर. आता वेदांतला पण येऊन स्पॉन्सर आले पाहिजे. हो बा. आपलं नाही अजून, आमची पण मनोगत आहे शेवटची. माझं मनोगत एकच आहे. साला रूम पण शेअर करायला लागते, आवड पण त्याच माणसासोबत शेअर करायला लागतोय मला.
नाही आपलं वेगळं मला मनोगत आहे ते पण व्यक्त करायचं आपल्याला. अजून नाही काय शेअर करायला लागत. आता पुढे आपण ज्या ट्रिपला जाऊ तिकडे आपण आम्ही नवीन ड्रायव्हर बोलणार आहोत. अपेक्षा हीच होतो की कोणतरी तिसरा ड्रायव्हर येऊ दे किंवा अजून 2 ड्रायव्हर येऊ दे ग्रुपमध्ये. आता म्हणजे मला जी काश्मीर रे वेड्या. पण काश्मीर हमारा है. हा. जे आम्हाला डिवायडेड किक मध्ये तो मजा करणार मध्ये मी ते असं नको व्हायला. आम्ही एकत्र मजा करू ग्रुप मध्ये तेवढी एक आपली एनर्जी येईल. त्यासाठी शंतनू तोंडलेकर सारखे, सुयश माळी सारखे, जर्मनी परभणी जाऊ दे कुठे, विवेक म्हात्रे, वेदांत गाडी शिकतात असं ऐकण्यात आलंय माझ्या. तुम्ही शिका, तुम्ही चालवा, म्हणजे आम्हाला पण एन्जॉयमेंट करता येईल. तर ठीक आहे, अजून काय एवढं हे नाही. अशाच आपल्या सक्सेसफुल ट्रिप्स होत राहू दे. आपण असंच प्लॅन करत राहू. बाकी काय नाही. ठीक आहे, शंतनू तोंडलेकर यांचा आशीर्वाद असला तर काय कुठे कुठे जाऊ. अजून गुजरात आहेच समजा. याल ना? याल ना आपल्याला एंडला सांगता घ्यायच्या आधी पहिले आपण रिव्ह्यूज घेऊया सगळ्यांचे की कसं वाटलं ओव्हरऑल सोबत. आपण आपला स्पेशल कॅमेरा आपला जो अवॉर्ड होता गैशाप बिग शो इव्हेंट गैशाप अवॉर्ड, या अवॉर्ड बद्दल सगळ्यांना काय वाटले आपण प्रत्येकाचं एक एक मनोगत घेऊया. आपण सुरुवात करूया इथून. जे डिश बीच ऑफ द इयर आपले जे मोठा award. त्यांच्यापासून म्हणजे जो मान- पहिला अवॉर्ड मानकरी शंतनू तोंडलेकर यांच्यापासून आपण सुरू करूया की त्यांना काय वाटले आपल्या पूर्ण अवॉर्ड शो बद्दल. अगदी उत्कृष्ट अविस्मरणीय असा सोहळा होता आणि असले तोंडावर मारण्यासारखे आमचे जे अँकर आहेत त्यांना तर चहा चापटवायला पाहिजेत. एवढं उत्कृष्ट त्यांनी काम केलेलं आहे आज. धन्यवाद. धन्यवाद. व्हेरी गुड. पाठीवर चापटवायला पाहिजे. मानेवर चापतो आपण. अजून तुमचं नाही बस एवढंच. नंतर शिवाय घ्यायला त्यांचं बोलून झालेलं आहे. आता आपण पुढे वळूया. छावा ऑफ द छावा. इयर ज्यांना आपण नामांकित आपण दिलेला आहे अशा आपल्या पांडवा देवीचा किंग चंदू काकांचा छा विवेक म्हात्रेंचा त्यांचं काय मन चॉकलेट बॉय ते बघूया. सुंदर सुंदर एकदम सुंदर आवड. फक्त मुलीबद्दल नाही विचारलं, आवड सोबत. शो बद्दल पण सांगा कसं वाटलं होस्टिंग अँड ऑल. होस्टिंग तर उत्कृष्ट होतीच. सुंदरच. अवॉर्ड मला खूप आवडलं. मी याच्यापेक्षा वर्स्ट काहीतरी इमॅजिन केलेलं पण वाचलं. पुढच्या वर्षी तो award देऊ ते तुम्हाला. तुमच्या डोक्यातच नाही काढणार आहे. आला आता त्यांच्या डोक्यात. थँक्यू. आणि एक अवॉर्ड फक्त मी एक्सपेक्ट केलेलं वेदांत जुईकर जिंकेल पण काश्मीरला जाऊन पुढे आघाडी घेतली. फक्त बीच असतं तर आपण त्याला दिला असतं पण बीच बीच होतं मग आपण ते वेदांत अरे वेदांत जुईकर डिशबीच आहे पण ह्याने एकदम नाही मोठी उडी मारली. मोठी उडी मारली. वेदांत जुईकरला पण त्यांनी पाठी टाकलं तर आपण त्याला काय हा. करू शकत नाही. सोडा तर काय. बस झालं. बस झालं. जास्त नका बोलू, फुटेज तुम्हीच येत हा, चल नवीन व्यक्तिमत्व नवीन आता आपले आपण थोडा अवॉर्ड विनर्सला बाजूला ठेवून नवीन जी लोक आली त्यांना आजचा आपला New सोहळा कसं joiners. वाटलं त्या आपण त्यांना विचारूया. World पहिले Cup. आपण चालू करूया आपला पांडवा देवी न्यू New पांडवा पांडवा देवीचा देवी. वेदांत जुईकर यांचे वेदांत जुईकर यांचे शेजारी. शेजारी किंवा त्यांचे ते फॉलोवर आहेत असे ते स्थळे यांच्याकडनं आपण चालू करूया. हे जरा BGMI चे partners. मध्ये होते लोक. तर तुम्हाला कसं वाटलं आपल्या या आजच्या सोहळ्याबद्दल. अजून सोहळ्यामध्ये पण शेजारी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्यासारखे बकचोद ऍक्टर्स कॉमेंटेटर्स कुठे बघितले नव्हते. धन्यवाद. एवढे सोहळ्याला गेलोय मी, सत्कार झालेला आहे. तुमच्यासारखे दोन काय बोलतात दोन उत्कृष्ट दर्जाचे आम्ही. तुमच्या आतलं मनोगत असं बाहेर घेऊ द्या बाहेर. ओक उलटी ओ शिवी दे. आमची पात्रता आहे तेवढी तुम्ही दे एवढे शिवी. शोभन आम्हाला हसवलं याबद्दल आमचे मनपूर्वक आभार आहेत ओके. सगळ्यांकडून. ओके, thank you, एवढे धन्यवाद. 2 शब्द मला बोलायचे होते. ठीक आहे, 2 शब्द बोला त्याबद्दल मंडळ आभारी आहे. फुटेज वाचवलं, पैसे कमवले. तर आता आपण एक आपला न्यूबी झालेला आहे म्हणजे आपला नवीन मेंबर जो होता तो. आता आपण दुसऱ्याकडे जाऊया जे म्हणजे आपले एक ते जे अँकर होते माझे सहमित्र त्यांचे त्या धाकटे बंधूच. त्यांचे धाकटे बंधूच आपण बोलूया. तर त्यांचं मनोगत विचारूया आजच्या त्यांच्या सोहळ्याबद्दल त्यांना काय वाटलं पूर्ण. असा म्हणजे सोहळा असा मित्रांमध्ये पहिला अनएक्सपेक्टेबल होतं हे. छान होता असं म्हणजे एक्सपिरियन्स. त्यांना मी थांबवतो, ते अजून ओपन अप नाही झाले. त्यांना अजून यायला 2-3 वेळा यायला लागेल. 5 मिनिटात ओपन अप होतील ते. थांब जरा. छान होता बाकी सगळा एक्सपिरियन्स. ओके. त्यांना एवढंच शब्द बोलायचे. तर आपण त्यांचे पण धन्यवाद त्यांना देऊया. आता आपण आपले जे फ्रंटलाईन पहिली छोटा पॅकेट बडा धमाका जो आपला आवड आपण दिलेला असे माणूस त्यांना आपण इथे बसवूया आधी, नंतर आपण त्यांचा मनोगत व्यक्त करून ठेवूया. मान्यवरांचे आभार आणि ते आपण नंतर मानूया. सगळ्यांना अवॉर्डचं जरी स्वस्त असला तरी त्याची एक टाइमलाईन असते ती आपण फॉलो करू. जाताना आठवणीत गायच्या पुढे आपली घेऊन जा. फुकट आहे. तर आपण आपल्या छोटा पॅकेट बडा धमाका अवॉर्ड विनर चैतन्य पाटील यांना विचारूया त्यांचं मनोगत काय आहे.
थँक्यू थँक्यू नाही बोलायचं, एकदम मनोगत सांगितलं. अवॉर्ड दिला तुम्हाला. मगापासून थँक्यू बोलताय, पुढे बोला. अवॉर्ड शो एकदम अनएक्सपेक्टेड होता. मोठा, थोडासा आवाज वाढवा. आवाज वाढवा जरा आवाज. तुमचे गिफ्ट हॅम्पर एकदम बकवास होते. बजेट तेवढंच होतं. बजेटसाठी पैसे द्या. बजेट तुमचं असलं पाहिजे. स्पॉन्सरशिप द्या. नाही ते होस्टिंग पुढच्या वर्षी घेऊ आम्ही स्पॉन्सरशिप. एवढंच होतं. तुम्हाला सुधारणा पाहिजे अवॉर्ड शो मध्ये. कॅमेरामॅन पुढच्या वेळेस पासून तुमच्याकडनं आम्ही 1000 रुपये बक्षीस, 1000 रुपये असं स्पॉन्सरशिप घेऊ. नंतर आम्ही अवॉर्डचे पैसे ठेवू. नाही तुम्ही जॉबला लागणारे स्पॉन्सर. को पावर्ड बाय चैतन्य फूड. तुमचं नाव चैतन्य फूड्स. हो मालक आहेत भाई चैतन्य फूड्स. येस आता आपण ते झालं आपले. आता आपण पांडवादेवीचे ओरिजिनल किंग न्यू पांडवादेवीचे ओरिजिनल भाई असं नका करू. आणि आपले काय केस वगैरे नीट कर. आवडत, काय आवडत तुम्हाला काय मानकरी दिले आम्ही? आम्हालाच लक्षात नाही. आळशी डांग. डांग हा आवड आपण त्यांना दिलेला आहे. असे आपले नेहमी हागणारे वेदांत जुईकर यांचा आपण मनोगत आपण एकदा घेऊया की त्यांना कसं वाटलं आपल्या पूर्ण सोहळ्याबद्दल. त्यांचं आपण एक मनोगत जाणून घेऊया. शो वॉज ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. एक मिनिट मला बोलायचं. व्हेरी अनएक्सपेक्टेड. मला बोलायचं आहे हे ऍक्च्युली न्यू पांडवादेवीचा आयकॉन आहे त्यामुळे त्यांचं इंग्लिश एवढं फ्लुएंट आहे की आपण बघूच शकता. बोला पुढे बोला सर. Show was very absolutely fantastic. Commentators are very awesome. पण टेन्शन नका घेऊ, पुढच्या वर्षी पण हा अवॉर्ड मलाच मिळेल याची मी खात्री देतो तुम्हाला. ओ यांच्याकडनं motivation अजून एक आवड असेल तुमच्याकडे. नाही एवढं नाही. त्या अवॉर्डचं खातं नाही घेणार मी तेवढं. ओके अरे मी पण ट्राय केलेलं आहे यावर्षी, पण मला पण नाही भेटलं. ठीक आहे ते चकल्या वेगळ्या पाडल्या सोडा. जाऊ. वेदांत जुईकर यांना असं मला वाटतं त्यांची जर इंग्लिश फाडून झाली असेल ऑक्सफर्ड लेवलची आपल्याकडे तर आपण आता सेकंड लास्ट आणि लास्ट सेकंड लास्ट आपले जे अवॉर्ड मानकरी होते जे सर्वात भारी अवॉर्ड होतं आपल्या आजच्या रात्रीचं किंवा वर्षाचं तुम्ही बोलू शकता की 14 महिन्याचे जर तुम्हाला क्लासेस घ्यायचे असतील तर आमच्याकडे फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. ते पर्यटन ते आता पुढचे 2च महिने तुम्हाला मिळतील कारण का ते 2 महिन्यानंतर जर्मनीला चाललेत. आता हे पण माहिती नाही की ही चौधरी आहे की खरंच जाणार आहे. तर आपण त्यांचं मनोगत आपण गेल्यावर स्टोरी वगैरे बघितल्या की अवॉर्ड आपण शो बद्दल समजू. किंवा आजच्या पूर्ण आपल्या सोहळ्याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण त्यांचं जाणून घेऊया. तुमचं मनोगत संदर्भ सहित स्पष्टीकरण डीकेटी मध्ये होतात तुम्ही. एकमेकाला ओळखायचं डीकेटी पासून त्यामुळे पाटील पण तुझ्यासारखा थोडासा आहे. ठीक आहे जाऊ दे चल पुढे बोल. सर्वात फालतू अवॉर्ड कुठला असेल तर हा. पण तुम्हाला त्याचा मान मिळाला. नाही मला मान नकोय. आणि आय होप तो मान शंतनू दिघे नक्कीच घेईल तो पुढच्या वर्षी. हा. आणि मी तर नाहीये. तुम्ही नाही आहात. हा. एक आणि- गोष्ट आणि- आणि- एक गोष्ट आणि- कॉन्स्टंट आणि- आहे की शंतनू दिघेची आठवणी नेहमी काढतात. नाही, नाही, एक सेकंड. आणि जर तुम्ही एवढंच बोलत असाल तर एक फॉर्च्युनर राईड आपण पुढच्या आठवड्यात करून टाकूया. ओ 2 आठवड्यानंतर आम्ही पुढच्या मकर गाडी संक्रांतीला मुंबईला येत आहे. आम्ही मकर संक्रांतीला किंवा तुम्ही तिकडे या. नाही, नाही, इकडे या मग तुम्ही. आम्ही मकर संक्रांतीला येतो. याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. अवॉर्ड शो मध्ये नको. हा वैयक्तिक आमचा मुद्दा आहे. अवॉर्ड शो मध्ये Personal. नाही घेत. ओके तर त्यांच्याबद्दल आम्ही ओव्हरऑल चांगलं होतं. त्यांच्याबद्दल एक आम्ही एक खास किंवा वैशिष्ट्यिक गोष्ट अशी सांगू फक्त थोडं शकतो. हो कुठे आवडच्या मध्ये खाणं पाहिजे आपल्याला. थांबा, तेवढं थांबा. फक्त चिकन आहे, पण मिळेल बंद तुम्हाला. झालं. तर त्यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ते आराध्य दैवत शंतनू दिघे यांचं नाव ते नेहमी नेहमी घेतात. त्यांचा दिवसच नाही त्यांचा जात. दिवस किंवा त्यांचा जर आता गेट टुगेदर टाईप असेल तर त्यांचा दिवस असं जातच नाही. आपण बोलतो ना उठता बसता जेवता हाकता ते सगळं शंतनू दिघे त्यांच्यासाठी. त्यांना मी आठवण काढतो. ते पण बरोबर आहे. उलट व्हायचं काहीतरी. ठीक आहे नाही राहू दे बस. ओके आता कॅमेरा माझ्याजवळ द्या तुम्ही. येस तर आता आपण शेवटचं मनोगत आपला एंटरटेनमेंट ऑफ द इनर इयर कोवडी वळायला लागलेली आहे. रात्र जास्त झालेली आहे. झोप आलेली आहे. न पिता चढले. एंटरटेनर ऑफ द इयरचा आवड जे मानकरी त्यांचं आपण मनोगत आपण त्यांचं जाणून घेऊया की त्यांना कसं वाटलं आजचा कार्यक्रम. त्यांना माहितीच होता पण तरी हा आपण ते त्यांचं सुद्धा मनोगत पार्टच जाणून होते आपल्या या शोचे. तर आज या ठिकाणी जमलेल्या सगळ्या ऑडियन्सच्या वतीने मी तुमचं आभार मानतो. आणि अवॉर्ड शो खूप छान होता, उत्कृष्ट होता. अँकर पण एकदम सुसभ्य होते, काही गैरवर्तन करत नव्हते. कोणाबद्दल फालतूचे आलतू फालतूचे त्यांनी जोक मारले नाही. ऑडियन्स पण खूप चांगली होती. ती मोबाईल मध्ये थोडी व्यस्त आहे. आईचे डोळे झाले. तर अशा थोड्याशा एक आगळ्या वेगळ्या अवॉर्ड शो मध्ये मला सहभागी होऊन आणि त्याच्यामध्ये थोडासा हातभार लावून मला खूप फ्लॅबरकास्टेड फील होते. हो न्यू पण आहे क्या. आफ्टर पेजारी पोयनाड
थोडस वाफ येते इकडे. आणि थोडेसे क्रेडिट तुम्हाला पण, कारण ते सगळं एडिटिंग आणि ओव्हरऑल सगळा हातभार तुम्ही सांभाळलात. थँक्यू. येस. कोणाला जर फोटो आवडले नसतील तर त्यासाठी मी क्षमस्व, पण पुढच्या वेळी पुढच्या वेळी तुमच्याकडनं तुमच्या photo घेतले जातील. हा, कारण आपलं फोटोची आता- कमी होती काहींचे, तर 2022च्या स्टार्टिंगचे फोटो शोधावे लागले. सुशांत कुचेकर तर 2019चा फोटो येतो. तर आपण त्यांचं एवढंच मनोबल करून आपण 18. आपण त्यांचा कॅमेरामॅनचा जॉब परत एकदा देऊया. येस. कॅमेरामॅन ओव्हर टू यू. तर आपण आता आपला अवॉर्ड शो जो आहे तो आपण इथे बसून एंड करूया. येस. आपल्या टायटल स्पॉन्सर्सला परत एकदा आपण शेवटचा एकदा मान देऊया की स्पेशल पहिलं आपण गायछाप अवॉर्ड्स 2023 पहिले आपले स्पॉन्सर्स सिग्नेचर माहितीच असेल तुम्हाला. सिग्नेचर 3 आहे. बॉटल, नंतर तुम्हाला तो एक गोल्डन कलरचा डब्बा आहे तो एस गोल्ड प्रीमियम, व्हेरी प्रीमियम ब्रँड अँबॅसिडर इकडे बसलेला आहे तुमच्यामध्ये, टेन्शन घेऊ नका. को प्रेझेंटेड बाय गायछाप. ओव्हरऑल मोठे स्पॉन्सर आहेत. को पावर्ड बाय गोवा 1000. येस. जो बंद झाला बंबईया बंद जो झालाय. आपण पोरं पण खाऊ शकतो. RMD गुटखा. ड्रगचं नाव वाटत असेल किंवा ओसामा बिन लादेन वाटत असेल, पण नाही, तो गुटखा होता. हा. आणि स्पेशल पार्टनर्स ती म्हणजे दारू ओल्ड मॉक, Old आता Monk. गरम करायला वापरली जाते. ते आशीर्वाद असतो सगळ्यांचा, बाबांचा. स्मरणा फोडका जो वेदांत तुम्ही जुईकरना पण खूप सगळ्यांनी आवडतो. गोव्यात जाऊन प्यायलेला. आणि विजय माल्या जे किंगफिशर. पळून गेले, किंगफिशर. त्यांनी आपल्याला काय मदत नाही केली. तर हे सगळं बोलून आपण इथेच आपला जो अवॉर्ड शो आहे तो आजची रात्र आपण संपूया. तुम्हाला सगळ्यांना आम्ही दोघं एक नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. तुम्ही सगळ्यांनी या नवीन वर्षात भरभराट करून नवीन मार्गाने पैसे कमवा. आणि आज जशी आपल्याला शंतनू तोंडलेकर यांनी सहज खर्चाने बिर्याणी जी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे तशीच तुम्ही पुढच्या वर्षी कोणतरी अजून दुसऱ्यानी बिर्याणी नको तर पूर्ण इव्हेंटच असं स्पॉन्सर करा. काही लोक बिर्याणी बनवायचं पण बोलतील, पण जे काय असेल ते आपण बघूया. या. आणि इंग्रज नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मेन म्हणजे आणि त्या शुभेच्छा देऊन नवीन वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू करा. उद्या माहिती आहे सगळे तुम्ही लेटच उठणार आहात, पण तरी पण हा. चांगल्या एका मोटिवेशन घेऊन तुम्ही चालू करा. 2023 थोडक्यात सगळ्यांनीच वाया घालवले. ते दरवर्षीच आपण एक वर्ष वाया घालवतो, ठीक आहे, अजून एक गेलं. 2024 ला बघूया कोण काय प्रोडक्टिव्ह करते का. जसं की ते जर्मनीला चालले, तसंच बघूया आपण पण कोणतरी आजूबाजू जवळपास आजूबाजूच्या गावात तरी जातोय का. नेपाळला गेलो तरी वास. ओके. आणि झालं आता आपलं काय, धन्यवाद झालेत. कॅमेरामॅन पुढे या, फोकस करा, आवड एंड करा. टाळ्या. गायछाप माळा आणि शोचं आपण सांगता घेऊया. No.